अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात दगडवाडी येथील दिलीप सोपान शिंदे यांच्या चणांदरा या शेतात 6 फेब्रुवारी रोजी लावलेल्या पिंजऱ्यात शनिवारी पहाटे बिबट्या जेरबंद झाला आहे। बऱ्याच दिवसांपासून करंजी, दगडवाडी, भोसे, लोहसर, खांडगाव, भट्टेवाडी, खंडोबावाडी, सातवड या डोंगर परिसरात अनेक शेतकऱ्यांना बिबट्या दिसून आला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी भीती निर्माण झालेली असताना वन विभागाने देखील ज्या भागात शेतकऱ्यांना बिबट्या दिसून आला त्या ठिकाणी पिंजरे लावून बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न सुरू केला। वन विभागाने दगडवाडी येथील दत्तात्रय गणपत शिंदे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पिंजरा लावला आणि शनिवारी पहाटे त्या लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला असून या भागात हा पहिला बिबट्या खऱ्या अर्थाने पिंजऱ्यात अडकला होता। तसेच दिलीप सोपान शिंदे यांना 5 फेब्रुवारी रोजी चणांदरा येथील शेतात काम करत असताना बिबट्या दिसल्यामुळे वन विभागाने दिलीप सोपान शिंदे आणि प्रशांत माणिक शिंदे यांच्या मागणीवरून 6 फेब्रुवारी रोजी चणांदरा येथील शेतात पिंजरा लावला असता शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी पहाटे बिबट्या पिंजऱ्यात बंदिस्त झाला असल्याची माहिती सकाळी दिलीप सोपान शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे दगडवाडी वनरक्षक संदीप कराळे यांना दिली। माहिती समजताच वन विभागाचे तिसगाव वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे यांच्या मार्गदर्शनाखाली चिचोंडी वनपरिमंडळ अधिकारी रामदास शिरसाठ, दगडवाडी वनरक्षक संदीप कराळे, वनरक्षक मुकेश भले, वन कर्मचारी निवृत्ती पालवे, लक्ष्मण डोंगरे, गणेश पाखरे यांनी जागेवर जाऊन बिबट्यात जेरबंद झालेला पिंजरा पुढील कार्यवाहीसाठी रवाना केला। वन विभागाला दगडवाडी परिसरात दुसऱ्यांदा बिबट्या जेरबंद करण्यात यश आल्यामुळे प्रशांत शिंदे, शिवाजी शिंदे, आसाराम शिंदे, तुळशीदास शिंदे, उद्धव शिंदे, अशोक शिंदे, भाऊसाहेब काळे, काशीनाथ शिंदे, दिलीप शिंदे यांच्यासह अनेक शेतकरी आणि ग्रामस्थांनी वन विभागाचे आभार मानले आहेत। प्रतिनिधी पियुष टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर।